नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव शुभम श्रीकृष्ण सरकटे. तर मी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला B.Ed द्वितीय वर्ष सत्र 3 चा विद्यार्थी आहे. तर आज मी तुम्हाला मराठी हा विषय शिकवणार आहे. मराठी वर्ग 7वा संतवाणी पद्य हा शिकवणार आहे. तर चला सुरुवात करूया. यांनी कोणत्या संतांनी चार संत आहेत. चार संतांनी चार ओळी याच्यानी म्हटलेलं आहे आणि ते भजनाच्या आधारे म्हटलेले आहे. सॉरी, दोनच संत आहेत. दोन संत दोन ओळे म्हणजे हे आहेत. चार ओळे आहेत. त्याच्या माध्यमातून हे आपल्याला इथं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या थोडं हे पण आहे. संत कोणते थोडस पहिले लिहून घेऊ. संत नरहरी सोनार, हे दोन संत आहेत. या संतांच्या आधारे आपण इथं सांगण्याचा प्रयत्न करू. तर मागच्या तासिकेला आपण बघितलं होतं, थोडा होमवर्क दिलता मी. होमवर्क केला असे. कालच्या तासिकेला आपण बघितलं होतं विचारधन मध्ये महर्षी कर्वेंनी त्यांचे विचार बघितले होते. नामदार गोपाळकृष्ण गोखले हे पण थोडं आपण बघितलं होतं. आणि येता थोडं वाचून यायचं सांगितलं होतं. आणि थोडं हे पण दिलतं, होमवर्क पण दिलतं. आता होमवर्क करून आले कुणाल आचर मग करून आले. ठीक आहे. तर त्यांची थोडस मागचं थोडस हे घेऊ, उजळणी घेऊ आणि पुढे चालू. आपण विचारधन मध्ये अण्णाभाऊ साहेब कर्वे यांनी ओळखले जाते समाजसुधारकाच्या कपात हिरकणी भाग घेतला होता. त्यांचे विचार घेतले होते. त्यांचे विचार त्यांना भारतरत्न किताब हा पुरस्कार देण्यात आला होता. नामदार गोपाळकृष्ण गोखले हे तुमच्या उजळणीसाठी आहे. म्हणजे थोडस पुढे आपण पुढे जाऊ तर पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं झालं नाही पाहिजे. त्याच्यापेक्षा आपण पुढे चालू जाऊ आणि थोडस मागचं पण घेत चालू. गोपाळकृष्ण गोखले यांना पण काय सर्वंट ऑफ इंडिया इन सोसायटी या नावाचे संस्थापक होते. ते भारत सेवक समाज सुधारक परिचित होते. त्यांचे विचार होते सर्वाधिक गरज असेल देशाची चारी कोपऱ्यात ऐक्याची आणि देशभक्तीची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्यांनी देशप्रेम इतके कारकुटीला पोहोचायला हवे आणि तेवढेच त्याग करायला त्यांनी आनंददायी वाटले पाहिजे. असे म्हणत देशप्रेम आणि परकोटीला जरूर बोलणे नको, काम हवे. आपण सारे भाऊ आहोत. आपण सारे हिंदी आहोत. धर्म आणि अपाधर्ती सामर्थ्य कमी होत आहे. संकुचित भावना आणि क्षुद्र विचार मगर मिठी सोडून तर भाग्योदय कसा होणार. आपल्या सर्व कामात शिस्त, स्वागत्याग, कुशलता हे गुण प्रामुख्याने हवेत. अशा प्रकारे आपण विचारधन हा पाठ बघितला. विचारधन मधला जो आपण एक पाठ बघितला होता, विचारधन मधले ते दोन जे भेटले होते मोठे महार थोर पुरुष, त्या थोर पुरुषांनी पण थोडं सांगितलं होतं. आता आपण ओढू संतवाणीकडे. संतवाणी हे काय, दोन संत आहेत.
हे संत आणि तर म्हटलं म्हणजे असंख्य आहेत संत. तर त्याच्यामधला जो आपला पाठ आहे त्याच्या व्यतिरिक्त संत आहेत संत नरहरी सोनार, दुसरे संत आहेत संत कान्हो पात्रा. तर चला आपण सुरुवात करूया. पंढरी नगरी दैवत श्रीहरी, जाती वारकरी उत्तनेमे, आषाढी कार्तिकी महापर्वे थोर, भजनाचा गजर करीती तिथे. बघा, पंढरी नागरी दैवत श्रीहरी, जाती वारकरी नम्रतेने. नम्रतेने म्हणे नित्य नियमाने. नम्रतेने म्हणजे वर्तने म्हणजे आषाढी कार्तिकी महापर्वे थोर, भजनाचा गजर करीती तेथे. म्हणजे तिथं जेव्हा आषाढी कार्तिकी जेव्हा ते हे करत असतात, कीर्तन करत, तिथं भजन पण करत असतात. साधू संत थोर पताकाचा भार मुखी तो उच्चार नामामृत. आनंदाचा काला गोपाळ काला केला, हृदय बिंबाला नरहरी. अशा प्रकारे संत नरहरी सोनार हे म्हणतात. संत नरहरी सोनार हे महाराष्ट्रातले थोर संत कवी होते. महाराष्ट्रातले संत नरहरी सोनार हे महाराष्ट्रातले थोर संत कवी होत होते. प्रस्तुत अभंगात आषाढी कार्तिकी वारी करून पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला निमित्ताने जाणाऱ्या वारकऱ्यांचे वर्णन केले आहे. हे वर्णन हे जे जसं म्हटलं होतं, पंढरी नगरी दैवत श्रीहरी, जाती वारकरी वृत्तनेमे, आषाढी कार्तिकी महापर्वे थोर, भजनाचा गजर करीती तेथे. साधू संत थोर पताकाचा भार मुखी तो उच्चार नामामृत. आनंदाचा काला गोपाळा काला केला, हृदय बिंबाला नरहरी. अशा प्रकारे म्हणजे जसं की हे महाराष्ट्रातले थोर संत होऊन गेले. कोण होऊन गेले? नरहरी सोनार. त्यांनी प्रस्तुत हे जे आपण जे सध्या मी जे वाचलं त्याला ते आषाढी कार्तिकी पंढरीला विठ्ठल दर्शनाला निमित्ताने जाणाऱ्या वारकऱ्यांचे दर्शन केले होते. त्याच्या निमित्ताने आपण इथं थोडंसं सांगू शकलो तर सांगू शकलो. पण जसं की आपण जे बघितलं होतं बिंबणे म्हणजे ठसणे. बिंबणे म्हणजे ठसणे. आपण आता दुसऱ्या संताबद्दल बोलू. संत कान्हो पात्रा. हे संत कान्हो पात्रा कोण आहेत? कोणी सांगू शकेल? बरोबर, कुणाल. संत कान्हो पात्रा हे महाराष्ट्रातील संत कवयित्री आहेत. त्यांनी काय म्हटलं आणि कसं म्हटलं ते मग आपण थोडं जाणून घेऊ आणि त्याच्या आधारे आपण स्पष्ट करू. माझे माहेर पंढरी, सुखे नांदी भीमातीरी, येथे आहे माय बाप हरे ताप दरुशने. निवारिली दळमळ चिंता केली व्यर्थ अंतरीची, कैशी विटेवरी शोभली पाहुणे कान्हो पात्रा झाली. बघा, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, सुखे नांदी भीमातीरी, येथे आहे माय बाप हरे ताप दरुशने. निवारिली तळमळ चिंता गेली व्यर्थ अंतरीची, कौशे विटेवरी शोभली पाहुणी कान्हो पात्रा झाली. तर अशा प्रकारे या संत कान्हो पात्रा यांनी म्हटलं. हे संत कान्हो पात्रा महाराष्ट्रातले थोर कवी होऊन गेलेले आहेत आणि हे दोन्ही पण संत महाराष्ट्रातलेच आहेत. संत नरहरी सोनार आणि संत कान्हो पात्रा. संत कान्हो पात्रा हे महाराष्ट्रातले थोर संत कवी होऊन गेले
या प्रस्तुत अभंगात कान्होमात्रा म्हणतात की माझे माहेर पंढरी आहे. तेथे भीमा नदीच्या तीरावर सुख आनंद आहे. पंढरपूर हे माझे आई वडील आहेत. विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनाने माझ्या मनातील चिंता, व्यर्थ, तळमळ दूर होतात. बघा, खूप साऱ्या याच्यातून म्हणजे 4 अभंगातून 4 ओळीतून यांनी खूप सारं काही म्हटलेलं आहे. संत कान्होमात्रा यांनी. संत कान्होमात्रा माझे माहेर पंढरपूर आहे म्हणते. तिथे नदीच्या तीरावर सुख आनंद आहे. म्हणजे तिथं जी नद आहे, चंद्रभागा, पंढरपुराची चंद्रभागा नद आहे, ते एक सुख आहे, आनंद आहे. पंढरपूर माझे आई वडील आहे. म्हणजे विठ्ठल, रुक्माईनी हे माझे मायबाप आहेत आणि विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनाने माझे मनन, चिंतन, व्यस्त, धर्म दूर होतो. जेव्हा आपण एखादे दर्शनाला पांडुरंग केला जातो, पंढरपूरला जातो, तिथं गेल्यावर पंढरपूर, विठ्ठलाचे, रुक्माईचे दर्शन होते, तेव्हा माझे तळमळ दूर, चिंता, व्यस्त सर्व दूर होते. अशा प्रकारे इथं यांनी सांगितलेले आहे लेखकांनी. तर अशा प्रकारे निवारणे म्हणजे दूर करणे. व्यस्त म्हणजे दुःख. खाली म्हणजे संपुष्ट झाली. निवारणे म्हणजे दूर करणे, व्यस्ता म्हणजे दुःख, खाली म्हणजे संपुष्ट झाली. तर अशा प्रकारे आपण संतवाणी हा पाठ बघितला. संतवाणीमध्ये या संतांनी खूप सारं चार ओळीत भरपूर काही सांगितलं आहे. जसं की एक रिपीट करू, उजळणी घेऊ आणि तुम्हाला थोडं होमवर्क देऊ. तर संत नरहरी म्हणतात, संत नरहरी हे थोडं महाराष्ट्राचे संत कवी होऊन गेले. यांना आषाढी, कार्तिकी वारी करून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला निमित्ताने जाणाऱ्या वारकऱ्यांचे वर्णन केले आहे. हे वरच्या अभंगातून. जो खालचे 4 आहेत त्याला ते पण कान्होपात्रा हे महाराष्ट्राचे थोर संत होऊन कवी होऊन गेले. प्रस्तुत अभंगात कान्होमात्रा म्हणतात की माझे माहेर पंढरपूर, येथे भीमा नदीच्या तिवारावर सुख आनंद आहे. पंढरपूर हे माझे आई वडील आहे. विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनाने माझ्या मनातील चिंता, व्यस्ता, तळमळ दूर होतात. तर अशा प्रकारे संतवाणी हा पाठ बघितला. हे लिहून घेतलं ना? तर थोडा मी होमवर्क देतो, होमवर्क लिहून घ्या. संत नरहरी
महाराष्ट्राचे कोण आहेत? तर अशा प्रकारे संत नरहरी सोनार महाराष्ट्राचे कोण आहेत आणि संत कान्होबात्रा महाराष्ट्राचे कोण आहेत? कोण आहेत? दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आहे. हा तुम्हाला होमवर्क आहे आणि हे वाचल्याशिवाय हे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येणार नाही. हे जे आज आपण वाचलं, आपण जे आज शिकलो, हे कसं शिकलो? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 वेळा वाचा. आणि उद्या येता येता हे 2 वाचल्यावर फक्त कॉपी नाही करायची, विचारायचं नाही, स्वतः वाचायचं. आलं नाही तर मला विचारायचं. मी इथंच आहे. अशा प्रकारे आपण हे 2 पाठ म्हणजे सॉरी आज संतवाणी हा पाठ बघितला, संतवाणी मधला जो होमवर्क आहे तो बघितला. त्यांनी वेगवेगळ्या अभंगनातून वेगवेगळ्यांना खूप सारा चांगला संदेश दिला, हा पण एक बघितलं अभंगनातून. अशा प्रकारे आजची तासिका इथं संपली. धन्यवाद.